नमस्कार. शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाकातले तिळाचे खुसखुशीत लाडू बनवूया. त्यासाठी परफेक्ट गुळाचा पाक कसा करतात ते बघूया. मकर संक्रांतीला हे लाडू घरोघरी बनवले जातात. तिळाचे खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी कढईत 1 कप तीळ घालूया. गॅसची फ्लेम लो आहे. तीळ भाजताना गॅसची फ्लेम लो ठेवावी. त्यामुळे ते खमंग भाजतात, कडवट होत नाही. भाजताना तीळ सतत हलवावे, त्यामुळे ते सर्व बाजूनी व्यवस्थित भाजतात. तिळाचा रंग थोडासा बदलला आहे. तडतड आवाज येत आहे आणि तीळ फुलले आहेत. म्हणजेच तीळ भाजले आहे. काढून घेऊया. थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. आता पाव कप शेंगदाणे खमंग भाजून घेऊया. शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवावी. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. शेंगदाणे खमंग भाजले आहेत. काढून घेऊया. हे थंड होण्यासाठी ठेवूया. शेंगदाणे थंड झाले आहेत. शेंगदाण्याची टरफले काढून टाकूया. तीळ व शेंगदाणे खमंग भाजले तर लाडू जास्त दिवस टिकतात, टेस्टी होतात. टरफले काढलेले शेंगदाणे ग्लासाच्या सहाय्याने थोडेसे रगडून घेऊया. त्यामुळे लाडू वळवायला सोपे जातील. अशा पद्धतीने प्रत्येक शेंगदाण्याचे 3 ते 4 भाग केले आहे. कढईत 1 मोठा चमचा तूप गरम करूया. तुपामुळे लाडूला चव व चमक छान येते. त्यात 1 कप साधा गूळ घालूया. गूळ बारीक कट करून घेतला आहे. गॅसची फ्लेम लो आहे. लो फ्लेमवर गूळ शिजवल्यामुळे तुमची गडबड होणार नाही. आपण खुसखुशीत व दाताला न चिकटणारे लाडू बनवणार असल्यामुळे चिकीचा गूळ घेतला नाही. गूळ पूर्णपणे वितळला आहे. आता 3 ते 4 मिनिटे शिजवून घेऊया. गुळाचा पाक पटकन होतो. 3-4 मिनिटानंतर गुळावर बुडबुडे आले आहेत. त्यात अर्धा छोटा चमचा वेलची पावडर, 1 मोठा चमचा पाणी मिक्स करूया. पाणी घातल्यामुळे गूळ हलका होतो, त्यामुळे लाडू खुसखुशीत होतात. थंडीत तीळ व गुळाचे लाडू अवश्य बनवावे, कारण तिळात कॅल्शियम व फायबर आणि गुळात आयर्न असते. त्यामुळे घरातील सर्वांनीच हा लाडू अवश्य खावा. हे खूप पौष्टिक आहेत. आता एका वाटीत पाणी घेतले आहे. त्यात थोडासा गूळ घालूया. पाक झाला की नाही ते बघूया. तिळाचे मऊ लाडू बनवण्यासाठी पाक ओळखणे खूप सोपे आहे. मिश्रणाची मऊ गोळी झाली आहे. बोटांना चिकटत नाही. जेलीसारखी गोळी झाली आहे. म्हणजेच मऊ लाडूसाठी हा पाक तयार झाला आहे. ही गोळी थोडी मऊच ठेवावी. ह्या पुढील प्रोसेस पटपट करायची आहे. गॅस बंद करूया. पाकात भाजलेले तीळ व शेंगदाणे घालून पटकन मिक्स करूया. ह्या मिश्रणाच्या तुम्ही वड्याही करू शकता. वड्या करण्यासाठी ताटाला तूप लावावे. त्यावर हे मिश्रण पटपट पसरावे. गरम असतानाच वड्या पाडाव्या. ह्या मिश्रणात ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर बारीक कट करून घालू शकता. हे व्यवस्थित मिक्स झाले आहे. मिश्रण गरम असतानाच पटपट लाडू वळवूया. थंड झाल्यावर लाडू वळवता येत नाही. मिश्रण गरम असतानाच तुम्ही चमच्याच्या सहाय्याने ह्याचे छोटे छोटे भाग करून ठेवू शकता. लाडू एकसारखे होण्यासाठी एकाच चमच्याने मिश्रण घ्यावे. हाताला तूप लावूया. तुम्हाला जास्त चटका बसत असेल तर हाताला पाणी लावू शकता. चमच्याने मिश्रण हातात घेऊया. अशा पद्धतीने लाडू वळवूया.
हलक्या हाताने गोल करूया. तिळाच्या लाडूचा आकार छोटाच असावा. लाडू पटपट वळवावेत. हा खूप छान झाला आहे. अशा पद्धतीने सर्व लाडू करून घेऊया. हे तिळाचे लाडू खायला मऊ लागतात. खाताना दाताला चिकटत नाही. हे 1 महिना टिकतात. दिसायलाही छान दिसतात, खायलाही छान लागतात, पौष्टिक आहेत. एक तोडून बघूया. लाडू मऊ झाला आहे, कडक नाही. तयार आहे मकर संक्रांत स्पेशल तिळाचे खुसखुशीत लाडू. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.